मध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण मान तालुक्यातील आंधळी या ठिकाणी आलेलो आहोत। श्री संत बाळूमामा यांचा जन्मोत्सव 4 ऑक्टोबरला आहे आणि या जन्मोत्सवाचं नियोजन करण्यासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते सर्व बाळूमामा भक्त आहेत आणि कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आज हे सर्व भक्त आज या मंदिरामध्ये आलेले आहेत। तर कशा पद्धतीचं नियोजन आहे, त्याचबरोबर बाळूमामाचं मंदिर केव्हा बांधलं आणि बाळूमामाची सेवा करण्याची आवड कशी निर्माण झाली या संदर्भात आज आपण सर्व बाळूमामाच्या भक्तांशी बोलणार आहोत। आता आपण जो परिसर बघत आहे तो श्री संत बाळूमामा मंदिर परिसर पाहत आहोत आणि टाकावाडी आंधळी ग्रामस्थांनी अर्थात संत बाळूमामा भक्तांनी हे मंदिर बांधलेलं आहे। भव्य असा हा परिसर आहे। आपल्याला परिसर पाहावयास मिळत आहेत। आता थेट आपल्याला बाळूमामांचं दर्शन होत आहे। मंदिरातील मूर्तीच आपल्याला बाळूमामांच्या दर्शन होत आहे। माझ्या बाळूमामाची वारी भाग 2 साठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आपल्याला बाळूमामांचं दर्शन झालेलं आहे। मंदिरातील मूर्तीच आपल्याला दर्शन झालेलं आहे। मंदिराच्या बाहेर आपल्याला एक फ्लॅक्स दिसत आहे आणि या ठिकाणी बाळूमामा एक फ्लॅक्स एक बोर्ड लावलेला आहे आणि तो विनंती करण्यात आलेला आहे बोर्ड। हा बोर्ड दुसरा आपल्याला पाहावयास मिळत आहे ते बाळूमामांचा जन्मोत्सवाचे कार्यक्रम आहेत। कोणकोणते कार्यक्रम आहेत 2 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत असं हे बोर्ड आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत। छोटे माऊली महाराज जाहूरकर यांचं कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि बंडगर तात्यांचा यामध्ये फोटो दिसत आहे आणि भारुडी भजनाचाही कार्यक्रम या निमित्तानं मोठ्या भव्य प्रमाणात ठेवलेला आहे। महादेव शेंडे यांचा हा कार्यक्रम आहे आणि 7 तारखेला बैलगाडा भव्य शर्यत आहे। आंधळी टाकेवाडीच्या या बाळूमामाच्या भक्तांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे। नमस्कार, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा। माझं नाव शंकर गुलाबराव काळे। बर, एक सांगा, तुम्ही या देवाचे पुजारी, तर बाळूमामाची सेवा करायची आवड केव्हा निर्माण झाली आणि किती दिवसापासून तुम्ही बाळूमामाला जाता? मी साधारण 2002 साली पहिल्यांदा इथं बकरी आली होती। बर, आणि ते आल्यानंतर तिथं असं म्हणजे एक बकरं त्याचं हे झालं होतं, त्यांचं ते बकरं बांधाव पुरलं होतं। मग त्याची पूजा मी करायचो। त्या पुजाऱ्यांनी सांगितलं होतं बाळूमामाच्या की बाबांनो तुम्ही याची पूजा करा। बर, मग मी त्याची आपल्या पूजा करायचो। म्हणजे ते बकरं पुरलेल्याची पूजा तुम्ही पूजा करायचो। तिथं दगड मांडला होता आणि त्याची आपली पूजा करायचो। मग ती पूजा करत करत मग नंतर मी त्याच्या आमोशाला आपला पांढरा घालायचो। बर, शेजा पाजारचे लोक यायचे 5-50 असं म्हणजे आपलं हे करून जर आमोशाला त्याची पूजा करायचो। मग ती पूजा मी 2002 सालापासून त्याची पूजा करत होतो। जर आमोशाला पांढरा घालायचो। ते कोरोनाच्या काळापर्यंत चालू होता कार्यक्रम। अगदी नित्य नियमानं जर आमोशाला मी आपलं हे करायचं, जर आमोशाला पूजा करायचो, पांढरा घालायचो त्याला। मग कोरोनाच्या काळात समजा बंद झालं। मग त्यावेळेस कोरोनाच्या काळात मग त्यावेळेस भंडारा हे समजा बंद केलं। मग त्यावेळेस तेव्हापासून मग शेवटच्या भंडाऱ्याला देवाला सांगितलं की बाबा भगवंता तुझं मी ज्या वेळेस हे संकट दूर होईल कोरोनाचं आणि नंतर मग तुझं मी मंदिर बांधेन आणि मग त्यावेळेसच तुझा भंडारा घालेन। मग ते संकट दूर झालं। नंतर मग तुम्हाला सांगतो कोरोनाचा काळ संपला आणि नंतर मग मी इथं नियोजन केलं की बाबा आपल्याला इथं आता मंदिर बांधूया। मग ते मंदिराचं हे केल्यानंतर 21/5/2023 ला मूर्ती स्थापना मी केली। पूर्ण मंदिराचं बांधकाम मूर्तीचं आपलं ते आठवत नाही मला कधी पाया खांद्याला आठवत नाही, परंतु पूर्ण हे झाल्यानंतर 21/5/2023 ला मूर्ती स्थापना केली। तेव्हापासून मग आमचं आपलं हे चालू झालं, कार्यक्रम सुरू झाले। आता एक सांगा, खरं तर आता बाळूमामाची मेंढर आपल्याकडे येत होती हे तुम्ही सांगितलेलं आहे, पूजा सर्व सांगितलेलं आहे। आदमापूरला तुम्ही किती म्हणजे कसं जात होता? त्याच्या अगोदर जात होता का? आला का तसा प्रश्न? नाही, इथं ज्या वेळेस इथं बकरी आली तेव्हापासून मग नंतर आपल्या आदनामधनं मी जायचो आदमापूरला। कधी बकऱ्यांच्यात मी सेवा करायला मी गेलेलो आहे।
तिथं ज्यावेळेस मी केलं का नाही त्याच्या अगोदर मी बकऱ्यात पुजारी म्हणूनच मला तिथं कारभाऱ्यांनी पुजारी म्हणून सेवा करायला लावली. लावले. हा, आणि त्याच पद्धतीने आज आपलं पुजारी म्हणून तुम्ही काम करता. काम करतोय. धन्यवाद. तुमचं नाव सांगा आता. माझं नाव सिकंदर नदाव. बरं, एक सांगा, आपलं जे आता बाळूमामाच्या मंदिरात आपण उभं राहिलेलं आहे, तर दैनंदिन कार्यक्रम कसे असतात, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत? तिथं सकाळी सर्वसाधारण 5 वाजल्यापासून इथल्या सेवा म्हणजे इथलं झाडलोट म्हणा, पाणी जे काय असेल. अभिषेक वगैरे करणं, आठवड्यातले 2-3 वेळा अभिषेक होतो. बरं. आणि ते पुजारी सकाळी 5 वाजल्यापासून या मंदिरात 3-4 लोक असते ती सगळं करत असते. म्हणजे आरती आपली आरती तिथून पुढं सगळी लोक इथं जमा होते सर्वसाधारण 6 वाजेपर्यंत. 6:05 ला इथं सकाळी आरती होती. आरती झाल्यानंतर मग काही रविवार असतो, रविवारी प्रसाद होतो. बरं. रविवारी संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होतो, तिथं जेवण वगैरे असतं इथे येणाऱ्या लोकांना. बरं. आणि अशा पद्धतीने मग रोजच्या रोज त्याच पद्धतीने कार्यक्रम चाललेले असतात. बरं, म्हणजे रविवार व्यतिरिक्त अजून काही म्हणजे कार्यक्रम असतात का आपले? रविवारी फिक्सच कार्यक्रम असते. पण मग समजा एखादं मग दुसरं काही हे आलं, एखादं बाबा कीर्तन असेल काय असेल, तर मध्ये आम्ही ऍडजस्ट करतो, ते होतं कीर्तन. म्हणजे एखाद्याची इच्छेने जर आलं तर ते म्हणजे घेतोच आम्ही ते. त्या पद्धतीने मग थोडंसं लोकांना ते तेवढं जेवण बनवणं, तेवढाच भजनाचा कार्यक्रम असतो, कीर्तन वगैरे सगळे हे असतात. मग होतो अगदी 100-200 लोक असतात त्या कार्यक्रमात. म्हणजे किरकोळ म्हणजे कधी असं अचानक. बरं, म्हणजे असं मग तुम्ही मग आमोशाचं वगैरे जर म्हणाल, आमोशाचं कसं तर असतं? आमोशाचा कार्यक्रम आमचा 4 वाजल्यापासून चालू आहे. पहाटे. पाठी म्हणजे तसा 3 वाजल्यापासून स्वयंपाक बनवणं इकडे तिकडे 3-3:30 पासून लोक असतात तिथे. बरं. तिथून पुढे ते पुजाऱ्यांचं काम करत असतात. बाकीचे भक्त येतात त्यांचं, की बाकी कोण स्वयंपाकाचं काम करतात, कोणाचं काय, म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते काम करत असतात. तिथं कुणी कुणाचा मालकच नसतो. ज्याला वाटेल त्यांना ते ज्याला दिसेल ते काम, सर्वांनी मिळून काम सर्वांनी मिळून काम करणं. इथं जात भेद कसला मानला जात नाही. इथं कुणाची ती तुमचं ती बाकीचं बिवरसपण असल्या भानगडी नसतात. अंधश्रद्धेचा विषय अजिबात काही नाही. इथं येणार तुम्हाला जे काय मागायचं ते सरळ देवाला मागा आणि तिथून मग तुमचं काय असेल ते तुम्ही करून द्या. त्या पद्धतीने लोकांना काही त्याचा हे बी भेटतो, बेनिफिट भेटतो. आणि त्या पद्धतीने मग लोक त्या पद्धतीने ते करत असतात. साधारण अमावस्याला किती लोक येत असतात सर? आता अजिबात नाही काय म्हणलं तरी 1-2-3 हजार लोक असतात. म्हणजे वाढता प्रतिसाद भरपूर, म्हणजे प्रत्येक वेळेला वाढत चालले लोक. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. माझं नाव घनश्याम बापूराव काळे. बरं, एक सांगा, खरं तर आता आपलं हे बाळूमामाचं मंदिर आहे, पण अजून आंधळीच काय वेगळं पण सांगताल, म्हणजे धार्मिक कार्यक्रम किंवा कुठले कुठले कार्यक्रम होतात आपल्या या बाळूमामाचे मंदिरात व्यतिरिक्त अन्य गावात सुद्धा धार्मिक आवाज जरा थोडा. अन्य गावात म्हणजे बाळूमामाच्या व्यतिरिक्त गावात भरपूर कार्यक्रम होतात. त्यातलं जर महत्वाचं म्हणलं तर गावात आपली यात्रा 3 पारायण होतात. 3 पारायण होतात. एक तुकाराम गाथा पारायण होतं, ज्ञानेश्वर पारायण होतं आणि कृष्ण चरित्र पारायण सुद्धा होतं. आणि ते मोठ्या प्रमाणात पारायण होतात. म्हणजे आता जे सांगितलं तसं हजारो माणसं त्या दिवशी जेवण करतात, कीर्तनाचा लाभ घेतात. 7 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होतो. आणि आपलं यात्रा कुठल्या देवाची असते? यात्रा महालक्ष्मीची ही मेन यात्रा असते. त्याबरोबर गोसाईबुवा आहे, नशिंगणा आहे किंवा इतर देवांची सुद्धा यात्रा त्या पद्धतीने होत असते. परंतु महालक्ष्मीची यात्रा हे आता दिवाळी पाडव्याला महालक्ष्मीची यात्रा मोठ्या प्रमाणावर होत असते. त्या यात्रेनिमित्त गावात विविध कार्यक्रम होत असतात. कुस्तीचा मोठा आखाडा होतो. त्यानंतर गावात करमणुकीची होतात. यात्रेनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. आणि त्या सुद्धा महालक्ष्मीला परिसरातून बरेचसे म्हणजे जसं आपलं बाळूमामाला लोक अमावस्याला येतात, तसा वाढता प्रतिसाद पण यात्रेला त्या यात्रेला होत असतो. धन्यवाद. तसेच या बाळूमामाचं जरी म्हणलं तरी या बाळूमामाच्या कार्यक्रमात जे होतं म्हणजे आपल्या अमावस्याला जो कार्यक्रम होतो, त्या अमावस्याच्या कार्यक्रमात खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जाती धर्मातले लोक असतात. अगदी सर्व धर्मीय आपला बाळूमामाचा कार्यक्रम होतो आणि कार्यक्रम बी फार मोठ्या प्रमाणात होतो.
आंधळी आणि टाकेवाडीच्या बरोबर मध्ये हे गाव आहे, मंदिर आहे. आणि या मंदिरात इतका मोठा कार्यक्रम त्या दिवशी होतो की आपल्याला जे वाटलं नव्हतं ते होत चाललंय. आणि आपल्या दिवसेंदिवस बाळूमामाच्या मंदिरामध्ये बाळूमामाच्या मंदिरामध्ये आणि दिवसेंदिवस फार मोठा प्रतिसाद मिळतोय. आषाढी एकादशीला इथून पालखी निघते, कुणीकडे काढता मग ते? ते टाकेवाडीला जाते. म्हणजे आपल्या बाळूमामाच्या मंदिरापासून टाकेवाडीला टाकेवाडी सतोबाला नाही, टाकेवाडी गावामध्ये, आणि गावातून परत इथं येते. तर त्या दिवशी सुद्धा अगदी फराळाचं जर म्हणलं तर 3-3 क्विंटल 4-4 क्विंटल उपवासाचं आपल्या बाळूमामाचा फराळाचं त्या दिवशी होतं. म्हणजे हा कार्यक्रम दिवसेंदिवस वाढत चाललेला आणि मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. आणि ही जी सगळी मंडळी दिसते तुम्हाला, हे अतिशय निस्वार्थीपणे काम करतात. ह्यात आता जे समोर दिसतात तुम्हाला, यातला एकही नाही की मला मोठेपणा मिळावा यासाठी मी हे निस्वार्थीपणाने किंवा माझं नाव व्हावं किंवा माझं नाव कोणीतरी घ्यावं असं अजिबात कुणाला वाटत. फक्त बाळूमामा अगदी आमचे तानाजी दादा आहेत का नाही, तानाजी दादा तर कंटिन्यू असतात. मग एखाद्याला जरी त्यांचं बाबा गावागावात जमत नसलं तरी त्याच्या जातात, सगळ्यांना सामावून बाळूमामाचा. आणि कुणालाही 1 रुपया न मागता हा जो कार्यक्रम दिसतोय तो माणूस स्वतः भक्तिभावाने पैसे त्यात देतात. आणि वर्गणी सुद्धा कोणाला मागायची किंवा पैसे मागायची गरज पडत नाही. आता ह्या मंदिरात जर तुम्ही चौकट बघितली तर हे लाखो करोडोचं काम जरी झालं तरी यावर कुणाचंही तुम्हाला नाव दिसणार नाही. यांनी इतकी देणगी दिली, यांनी हे इतर मंदिरात आपण गेलो तर बघायला मिळतं ते, पण इथं तुम्हाला ते सुद्धा दिसणार नाही. कारण याला हेच आहे की जर तुम्ही अमावस्येला इथं आले आणि बघितलं तर ह्यात 80-90% अशी निस्वार्थी माणसं दिसतात. त्यांच्या बाकी काय नसतं, त्यांच्या पुढे एकच बाळूमामा आहे, बाळूमामा. त्यांच्या पुढं आपण ह्यात आलोय हे अजिबात वाटत नाही. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे बाळूमामाचं काम किंवा मंदिराचं काम ही मंडळी, सगळी मंडळी, पुजारी असतील आणि त्यांना सगळी सहकार्य करणारी सगळी मंडळी असतील, सर्व चांगल्या निस्वार्थीपणाने करतात. येणाऱ्या प्रत्येक माणसाला मान सन्मान देतात. हा, धन्यवाद. तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव दौलत चिखले. बरं दौलतराव, एक सांगा, आता जन्मोत्सवाचे कार्यक्रम कसे आहेत तुमचे त्या दिवसाचे? जन्मोत्सवाचे कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. 2 तारखेला आम्ही रात्री 10 वाजता ज्योत आणण्यासाठी आदमापूरला जाणार. बरं. 3 तारखेला तिथून ज्योत 11 वाजता आम्ही मंदिरातून पेटवून हलवणार आहे. बरं. हा. तसेच 4 तारखेला सकाळी 5 वाजता अभिषेक सोहळा आहे. 6:05 नेहमीप्रमाणे आपली आरती होईल. 6:30 ते 8 तिथं भजन सेवा आहे. साईडचे टाकेवाडीचे, आंधळीचे भजनी मंडळ असतात. तसेच परत आपण 8 वाजता आदमापुरातून जी ज्योत येणार आहे त्याचं गावात आगमन मोठ्या थाटामाटात करणार आहे. तसेच इथं 10 ते 12 ओवीचा कार्यक्रम होईल. नंतर 12 ते 2 ओवीकर कुठले आहेत? जवळचे आसपासचे टाकेवाडी. बरं. हा, त्यानंतर 12 ते 2 आपलं इथं गजी ढोल हे आसपासचे. आणि 2 ते 4 20 पर्यंत कीर्तन सेवा चालू राहणार. कोण आहेत? समाज प्रबोधनकार श्री जे टॉकीज प्रेम माऊली महाराज जाऊरकर आळंदीचे आहेत ते. त्यांची 2 कीर्तन सेवा होणार आहे. 4:20 कीर्तन सेवा होणार आहे. तसेच 4:23 आपला जन्मोत्सव सोहळा म्हणजे पुष्पवृष्टी होणार आहे. 4:23 बरोबर टायमिंग मागे पुढे होणार नाही. बरोबर. 4:30 ते 5 वाजेपर्यंत इथल्या महिला भगिनी आपल्या पाळणा मारतात, तर तो पाळणा होणार. 5 ते 8 रात्री महाप्रसाद होणार. आणि त्याच्यानंतर 8:30 ते 11:30 पर्यंत बारुडी भजन ठेवलंय आपण. तर ते आहे बघा, महादेव महाराज शेंडे वेळापूरकर यांचं बारुडी भजन आहे. तसेच आपण या मंदिरासाठी 7, 10, 20-25 रोजी सकाळी 8 वाजता भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत ठेवली आपल्या जन्मोत्सवानिमित्त. त्याचं पर्व दुसरं आहे. म्हणजे मागं एकदा बी घेतलं होतं आपण शिखरात. म्हणजे दुसरं पर्व दुसरं असे हे कार्यक्रम आहे. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. नमस्ते. जय बाळूमामा. जरा जोरात बोला की. माझं नाव राजेंद्र पवार, गाव टाकेवाडी. बरं, आज तुम्ही पण आज बाळूमामाला आलाय, काय म्हणत ना, काय भावना काय?
सद्गुरू ज्यापासून 2-2.5 वर्षापासून या ठिकाणी हा दरबार भरतोय, तर तसं बघितलं तर प्रति आदमापूर या पंचक्रोशीतील जे अपंग, वृद्ध अशा लोकांची इच्छा असूनही आदमापूरला त्यांना जाणं शक्य नव्हतं, होत नव्हतं, परंतु त्यांची इच्छा अपूर्ण राहत होती. तर ते त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं काम या दरबारामुळे पूर्ण झालं. त्याचबरोबर या दरबारामध्ये जे दैनंदिन आता ज्या आमच्या बांधवांनी सांगितलं ते सगळे उपक्रम, त्याच्या व्यतिरिक्त की काही भक्तगणांना या माध्यमातून अतिशय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देवांचं व्यसन या ठिकाणी येत असल्यामुळं ते व्यसनमुक्त झालेले आहेत. त्याचबरोबर काही लोकांना दैनंदिन समस्या, प्रापंचिक समस्या या ठिकाणी शेवटी कसं आहे की जगाच्या कल्याणात संतांची विभूती, मामांच्या रूपानं संत महिमा आणि संतांची शिकवण या माध्यमातून या ठिकाणी दैनंदिन रोज जो आरतीचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी संत दर्शन एकमेकाशी होतं, एकमेकाशी हितगुज होतं. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये आपण एक दुसऱ्याशी ज्या आत्ताच्या ताणतणावामुळं विखुरलेलो आहोत, तर ते मामांच्या रूपानं परत या ठिकाणी माणसात माणसं येण्याचं एक मोठं काम या ठिकाणी होतंय. त्याचबरोबर अन्नदान, त्याचबरोबर या ठिकाणी जे पंचक्रोशीच्या व्यतिरिक्त अगदी माळशिरस असेल, इकडे इस्लामपूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, या भागातून सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी येतात. आपलं घरानं आपल्या अडीअडचणी मामांच्या चरणी अर्पण करतात, त्यांची सोडवणूक होते आणि ते अगदी स्वच्छ मनानं, आनंदानं या ठिकाणी आपला हा जो मामांच्या चरणीचा जो भक्तीचा जो मार्ग आहे, तो मार्ग सगळेजण अगदी मनसोक्त त्याचा आस्वाद घेतात. ओके सर, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा दादा. तानाजी विठ्ठल काळे. बरं दादा, एक सांगा, खरं तर आता हे आपण इतकं कार्यक्रम करतोय, म्हणजे वाढता प्रतिसाद बघता, भविष्यात तुमचं अजून काही नियोजन आहे का? म्हणजे असं आता जन्मोत्सवाचा सोहळा बघताय तुम्ही, अधूनमध्ये आमुष्याची पण गर्दी बघताय, पण अजून काही वेगळं, अजून परिसर विकास असेल किंवा कार्यक्रमाचं अजून वाढतं नियोजन काय आहे का? तसं नियोजन करायचं म्हणलं तर लय हे सगळं, म्हणजे टप्प्याटप्प्याने. एवढं शेड होतं पहिलं. बरं, हा, आम्ही शेड म्हणजे बऱ्याच शाळेचा निलाव घेऊन तयार केलेलं आहे सगळं. बरं. पहिला अड्डा घेतला, शिखर बांधलं, अगदी तिसऱ्या दिवशी शिखर तयार झाले, तयार करायला घेतल्यापासून. बरं, हा, 2.5 लाखाचं शिखर आहे. बरं. त्या अड्ड्यावर नुसतं झालंय बैलगाड्या शर्यतीवर. आता दुसरी शर्यत आम्ही घेतली 7 तारखेला. बरं. त्याच्यावर बी भरपूर नियोजन आहे तसं आमचं. बरं. पण आता देवाची कृपा कशी असेल त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. एकतर पावसाचं वातावरण आहे, आता होतोय का नाही ह्याची गॅरंटी नाही. ठीक आहे, पुढे काय होणार आहे आणि त्यांचा भरोसा आहे ते. हा, ते सगळं आता हितलं मंदिर जर म्हणलं तर बऱ्यापैकी पावणारं मंदिर आहे, प्रसिद्ध आहे, म्हणजे प्रसिद्ध मंदिर. मामा सगळ्यांनाच. ज्यांनी मनातलं बोललं ना त्याचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. आता इथं 2-4 नाहीत, तशी बाद झालेला माणूस आहे ह्याच्या संग बरीचशी जायची, म्हणजे पेनारातनी बाद झालेली. म्हणजे तरुण आहे थोडं, बघा ना, चांगल्या मार्गाला लागणं हे म्हणजे म्हणजे देवाची कृपा आहे. बरोबर. आम्ही म्हणून तुम्ही म्हणून चालत नाही. बरोबर. आम्ही 10 वेळा याला सांगितलं असेल का तू नको, का तू नको, पण नाही. ज्या वेळेला मामा थांबवतात त्यावेळेला हिथं आला ना किंवा त्याच वेळेला दुसऱ्या वेळेला झाला. हिथं आल्यावर आम्ही काय करत नाही कुठल्या माणसाला. त्यानं जायचं, त्यांनी सांगायचं देवाला माझी सूट दे किंवा सोडीन, देव त्या पद्धतीने बघतील. खूप चांगला आहे. आमच्या मनाने काय सुद्धा चालत नाही. तर त्याच्यात आता एक गोरे परिवार आहे यांचा, संजय गोरे, त्यांचा स्पीकरचा धंदा आहे. बरं. आम्ही ज्या वेळेला सांगेन त्यावेळेला ते स्पीकर लावतात, पैसे दिलं तर घेतले जातात, नाहीतर पैसे सुद्धा नसतात. जे मामांच्यासाठी मामांच्यासाठी म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी भावना, वेगवेगळी श्रद्धा आहे याच्यावर मामांच्या. हा, आता येणारी जास्त तसा जर विचार जर केला की नाही तर महिला मंडळी आमच्यात जास्त आहे. बरं. महिला मंडळीचा लय मोठा सहभाग आहे आणि त्यांच्या जेव्हा आम्ही बऱ्याचशाच उड्या मारतो. अगदी चपात्याचा कार्यक्रम इतका मोठा जर घेतला आमुष्याला तर त्या रातच्या 2 वाजता येऊन सुद्धा महिला चपात्या करतात. फार मोठं योगदान, फार मोठं योगदान आहे. आता आम्ही आंधळीत सप्त्याचा कार्यक्रम घेतला. सप्त्याला आम्ही एक जेवण दिलं होतं आंधळीतल्या, तर पिठलं भाकरीचं जेवण केलं होतं, तर 1.5 क्विंटलच्या भाकरी संपली होती आमची. एवढं मोठं महिलांचा सहभाग आहे आम्हाला. टाकवडीत सगळ्यात मोठा सहभाग आहे. आंधळी टाकवडी ह्या महिला ज्या आहेत का नाही, आमच्या आया बहिणी लय मोठ्या प्रमाणात येते, ज्या 2 वाजता म्हणलं तरी येते.
बरोबर आहे की, कारण महिलांच्या तर कामाची जबाबदारी महिलांच्या जास्त. जीवाचं आम्ही लय मोठ्या उड्या मारतो. आम्ही काय करतो, कांदा सुद्धा चिरत नाही, नुसतं असं करा आणि तसं करा. म्हणजे खरं तर तुम्ही मनापासून सांगितलं की कुठलाही कार्यक्रम घेतला तर महिलांचा सगळ्यांचा सहभाग पाहिजे. याच्यात जाती धर्माचा काय काय संबंध म्हणजे येत नाही आपलं कोणाला. बाळूमामाचं मंदिर हे सर्व धर्मीय आणि सर्वांसाठी आहे. तुमचं नाव सांगा. संजय सोपान गोरे. बर, एक सांगा, आता आपण बाळूमामाच्या मंदिरात आहोत, सर्व भाविक आहे, तुम्ही भक्ती करताय, बाळूमामाचा काय अनुभव आला तुम्हाला? आता तुमच्याबद्दल सांगितलं की तुम्ही मंडप सुद्धा अक्षी बाळूमामासाठी देता. काय मनातून येतं मामांच्या विषयी? इथं आले की असं प्रसन्न वाटतं. आणि कसं आहे, सगळे जाती धर्माचे सगळे इथे येतात, त्याच्यामुळं काही इथं म्हणजे असा दुजाभाव केला जात नाही. आणि कसं होतं, आपल्याला जे मला वाटलं, स्पीकर धंदा मी बी आता चालू केलेला, मला जसं वाटेल तसं त्यांनी ती आपल्याला भरभरून यश दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला मामासाठी काही करू वाटतं, काही केलं तरी काही वाटत नाही. मामांचा आशीर्वाद पाठीशी आहे. धन्यवाद. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव शुभम चंद्रकांत चव्हाण. बर, शुभम, आता आपण मामाच्या मंदिरात आलोय, काय मनात आलं बाबा आता मामाकडे जावं, मनात मंदिरात जावं, मामांचा दर्शन घ्यावं, काय सांगतंय? दिवस असा जात नाही की मामा इथं बोलवलं शरणवर राहत नाही. बर मी असा माणूस आहे की कुठल्याही देवाच्या पाया पडलो नाही. बर पण मला इतकी देवाची आता ओढ लागलेली आहे, माझ्या इच्छा विच्छा सगळ्या आहेत त्या देवाने पूर्ण केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी इथे. बर, आता एक सांग, कुठली एक मोठी इच्छा तुझी मनातली अडकलेली पूर्ण केली मामाने? माझी इच्छा अशी, मी आता अनेक आहेत ते सांगता सांगता जाऊ दिवस जाईल. बरोबर, इतक्या इच्छा देवाने सगळं पण मामाने तुझं पूर्ण पूर्ण केलं. केलं. बरं, आता सांग, आता आपले आदमापूरला ज्योत आणायला तुम्ही जात आहात तरुण सगळं, कशी ऊर्जा मिळते? म्हणजे आता ज्योत आणणं म्हणजे तसं सोपी गोष्ट नाही. ज्योत इथनं आदमापूर 200 किलोमीटर, हा, इथून जाण्याचा खर्च हा सगळा आमच्या गावातील किंवा टाकवडे काय खर्च असेल, खर्च पळणं आलंच ना. हा आला की थोडं- ते माणसाने सगळ्या इथलं पैसे बिशा लागणार गाडीची व्यवस्था ही सगळी माणसाने केली, जेवण बिवण सगळं असतं. लोकांनी दिलं. त्याच्यामुळे आम्हाला काय झालं, जाणं तिथं सोपं होईल. आता तिथून गेल्यावर आमची जी गावातली मुलं आहेत सगळी, ते आता आम्ही तिथून गेलो की येता येता म्हणजे पळवत आणणार आहे. पळणं आलंच ना शेवटी, पळणं तुम्हाला आलंच ना रनिंग. इथे मामांचे आशीर्वाद असल्यामुळे तुम्हाला ते सोपं जातं. मामांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आम्हाला काही होत नाही. हसत जायचं आणि हसत हसत जायचं, आणि जायचं, मामा हसत सोबत आहेत. मामा सोबत आहेत, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव आहे. धन्यवाद. खर तर आता आपण बाळूमामाचे भक्त आहेत, या सर्व भक्तांशी जन्मोत्सवाच्या निमित्तानं थेट संवाद साधलेला आहे. खर तर ही तरुणाई आपल्या बरोबर आहे, त्यांनी सांगितलं की ज्योत आणायला आम्ही जातो, बाळूमामाचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळं काहीच अडचण येत नाही. मंदिरच कसं निर्माण झालं, कसं बाळूमामाच्या सेवा करायची आवड निर्माण झाली, हे आपल्याला पुजाऱ्यांनी पण सांगितलेलं आहे. आणि कशी तरुणाई यातून बाहेर पडत आहे, खरं तर व्यसनाधींच्या बाहेर पडत आहे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. खरं तर बाळूमामाचा आशीर्वाद आहे, आणि हाच आशीर्वाद या आंधळीकरांच्या पाठीशी आहे. मंदिर बघता बघता कसं उभं राहिलं, कळस कसा निर्माण झाला, आणि भविष्यात कशा पद्धतीने आम्ही हे सर्व करणार आहोत, किंवा पाठीमागं कसं कार्यक्रमाचं नियोजन करत आलेलं आहे, हा सर्व संवाद आपण आंधळीमधील बाळूमामाच्या भक्तांशी साधलेला आहे. खरं तर जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे, फार मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आंधळ टाकीवरचं हे मंदिर आहे, आणि त्याच्यामुळे हे सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात, आणि आमुष्याला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळत आहेत. आणि अशी सर्व माहिती आपल्याला या बाळूमामाच्या भक्तांनी मंदेश भूषणशी बोलताना दिलेली आहे. सर्व भक्तांना मंदेश भूषण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.